केलेली आहे। 4 जण अल्पवयीन आहेत। तुमच्या माझ्यासारखा जो 5वा तिथे असता तर त्याने त्या 4 मुलांना दगडफेक करू नका म्हणून सांगितलं असतं, पण त्याने तसं केलं नाही। याचा अर्थ त्या 5 जणांमध्ये 4 अल्पवयीन मुलं असावेत हेच त्यांचं प्लॅनिंग आहे आणि हे पोलिसांचे हात बांधण्याकरता केलेलं आहे। आर्थिक बहिष्कार टाका। आज इस्लामिक दहशतवाद जिहाद हा आपल्या वेशीवर पोहोचलेला आहे। आज मी चॅलेंज देऊन सांगतो, फडके रोडवर जर आपण आता निघालो आणि दुकानांमध्ये दुकानाच्या मालकांची नावं विचारली तर किमान 20% मालक हे मुसलमान आहेत। आर्थिक बहिष्कार टाका। याच्या पुढे आपल्याला हा विषय नेहमीचा रोजच्या जगण्यातला करावा लागणार आहे आणि आज इथे उपस्थित असलेली संख्या ही डोंबिवलीच्या हिंदूंच्या 1% संख्या सुद्धा नाही। आपला समाज हा नेहमीच निकृष्ट असतो, पण असाच निकृष्ट राहिला तर पुढच्या 5 वर्षात तुमच्या माझ्या मुलाबाळांना हेच सगळं सहन करावं लागणार आहे, जे आपण होऊ द्यायचं नाहीये। सगळे माझ्या मताशी सहमत आहात का? याच्यासाठी काय करायचं आहे 4 मुद्दे सांगतो। शहर म्हणून आपण मुसलमान दुकानदारांवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत। आपण कुठल्याही दुकानात गेल्यानंतर दुकानाच्या मालकाचं नाव विचारायचं आहे। दुकानाच्या मालकाचं नाव सांगितलं नाही तर त्या दुकानाचा फोटो आपण डोंबिवलीच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देणार आहोत आणि त्या दुकानाची व्यवहार पूर्णपणे बंद करणार आहोत। आपल्या डोंबिवलीतल्या रिक्षा चालकांची माहितीही आपल्याला पाहिजे। चालक आणि मालक वेगवेगळे असतात। मालक हिंदू असला आणि चालक मुसलमान असला तरीही त्या रिक्षेत बसायचं नाही। मी 4-5 किलोमीटर चालत तरी जाईन। होय होय। दुसरी महत्वाची गोष्ट, अशा कुठलाही प्रसंग घडला तर कोणाचीही वाट न बघता आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपला निषेध पोलिसांसमोर नोंदवायचा आहे। पोलिसांकडे जायला काही लावायचं नाहीये। उद्या आपण आज पोलिसांसमोर निषेध नोंदवला नाही तर आपल्या घरात आलेलं हे संकट आपल्याला सहन करावं लागेल। दुकानं भाड्याने देणाऱ्यांना पण त्यांचा समाचार घ्या। आपण दुकानं भाड्याने देतात त्यांना त्यांचा समाचार घ्या पहिला। लँड जिहाद तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा। आपल्या सोसायटीमध्ये आपण सेक्रेटरी असू नसू, आपण सभा